शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, शेतकऱ्यांना अटक. प्रतिनिधी फिरोज जट्टावाले. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. काल सकाळी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 3,000 रुपये प्रमाणे बोली लावल्याने शेतकरी संतप्त झाले आणि आपल्या पिकाला हमी मिळावा म्हणून व्यापारी यांच्याशी बोलणी करीत होते. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना याबाबत तोडगा काढावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र हे आपल्या हाती नसल्याने शेतकरी संतप्त झाले, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हताश झाले. अखेर उपस्थित शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आणि काही शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रोडवर बसले. यात सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यात आप पक्षाचे राज्य संघटक ॲडव्होकेट मनीष मोडक यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरत या आंदोलनात उडी घेतली आणि शेतकऱ्यांच्या मागणीला धार यावी म्हणून त्यांनी याआधी तहसीलदार कारंजा यांचे मार्फत राज्याचे मुख्य सचिव यांना 6 दिवसांपूर्वी केलेली भावांतर योजना लागू करावी ही मागणी लावून धरली आणि या मागणीसाठी त्यांनी उपस्थित अधिकारी, शेतकरी यांना मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू आहे, इतर राज्यात सुरू असल्याने महाराष्ट्रातही ही योजना सुरू करावी आणि राज्याच्या मुख्य सचिवांनी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना लगेच तसा विश्वास देणारे पत्र द्यावे ही मागणी केली. मात्र सध्या राज्यात आचारसंहिता आहे आणि लगेच मुख्य सचिव असे पत्र देणार नाही. तुम्ही आंदोलन मागे घेण्याची विनंती तहसीलदार कुणाल झालटे यांनी केली. मात्र शेतकरी आपल्या मागणीवर ठाम होते. असे असल्याने पोलिसांना रस्ता मोकळा करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यात शेतकरी पुत्राच्या रास्त मागणीवर शेतकऱ्यांना पोलिसाच्या लाठ्या खाव्या लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या सुलतानी निर्णयाचा निषेध केला. भावांतर योजना लागू करा या मागणीसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या ॲडव्होकेट मनीष मोडक यांनी आपली मागणी उपस्थित प्रशासनाला वारंवार सांगितली. मात्र स्थानिक प्रशासन याबाबत हतबल होते, कारण स्थानिक प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकारी यांचे याबाबत चर्चा केली. मात्र लगेच मुख्य सचिवांचे पत्र मिळणार नसल्याने तहसीलदार यांनी सदर आंदोलन मागे घ्यावे ही विनंती मान्य केली नाही. अखेर पोलिसांनी आपल्या बलाचा वापर करीत शेतकऱ्याला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. यात काही शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठीचार्जसाठी सामोरे जावे लागले. आंदोलनातील प्रमुख शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. नमस्कार, मी ॲडव्होकेट मनीष दामोदरराव मोडक. मागील 15/10/2024 आम्ही SDO साहेब आणि माननीय कलेक्टर मॅडम यांच्या माध्यमातून राज्य सचिव यांना विनंती केली होती की कारंजाच्या APMCमध्ये आपल्याला सोयाबीनला 2,500 ते 4,000च्या दरम्यान भाव मिळतो. एकीकडे नाफेडची खरेदी बंद करून ठेवलेली आहे, जेणेकरून व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा. त्याच्यामध्ये APMC कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी सर्व समाविष्ट आहे. अशी वस्तुस्थिती असताना सुद्धा आज व्यापाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून रोज 9,000-8,000 क्विंटल सोयाबीन व्यापाऱ्यांच्या खिशात टाकण्यात येत आहे. अशा वेळेस नाफेडचे केंद्र बंद करण्यात आलेले आहे. यावेळेस शेतकऱ्यांचा आक्रोश फार वाढला आणि आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश APMCच्या आवारात व्यक्त केला आणि त्या आक्रोश करत असताना सर्वसामान्य शेतकरी हे तिथे माल विकायला आले, कोणी तिथे बघायची मुली, या सर्वांना आज अटक झाली आणि अटक होऊन आज त्यांना समजून सोडण्यात आलं. आज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जोपर्यंत राज्य सचिवातर्फे शेतकऱ्यांना भावांतर मिळत नाही, म्हणजे ती 6,000च्या सोयाबीन जर 3,000ला जात असेल तर 3,000 रुपये हे शासनानं दिलं पाहिजे असा नियम करून शेतकऱ्याला दिवाळीच्या आधी भावांतर योजना करत नाही, तोपर्यंत गावोगावी जाऊन प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन हे आंदोलन आम्ही कायम ठेवणार आहोत. सर्व शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत हा प्रश्न मांडणार आहे. जर शासनाने शेतकऱ्यांची काळजी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकण्याचा नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा विचार आहे. धन्यवाद.